व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपला डिटर्मिनंट चॅप्टर एंड झाला आहे. आजपासून आपण मॅट्रिसेस चॅप्टर स्टार्ट करणार आहोत. ओके, तर तुम्ही पहिले बुक वर हेडिंग टाका मॅट्रिसेस. डिटर्मिनंट एंड मॅट्रिसेस हा एकच चॅप्टर आहे. यामधला डिटर्मिनंट हा पूर्ण चॅप्टर एंड झाला. आता आपण मॅट्रिसेस टीच करणार आहोत. टाकलं हेडिंग मॅट्रिसेस. ओके, आज विद्यार्थी मित्रांनो आपण मॅट्रिसेसचं फक्त बेसिक घेणार आहोत. तर दोन मॅट्रिक्सची ऍडिशन कशी करायची, दोन मॅट्रिक्सचं सबट्रॅक्शन कसं करायचं, आज फक्त आपण ते वाले प्रॉब्लेम घेणार आहोत. ओके, तर थोडं केअरफुली लक्ष द्या. सपोज एक तुम्हाला मॅट्रिसेस दिलेला आहे 2 1 3 4 0 8 9 1 7. ही एक तुम्हाला मॅट्रिक्स गिवन आहे. दुसरी मॅट्रिक्स प्लस 3 2 0 0 1 0 2 1 3. ही दुसरी मॅट्रिक्स आहे आणि या दोन मॅट्रिक्सची मला काय करायची आहे, ऍडिशन. या दोन मॅट्रिक्सची विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला ऍडिशन करायची असली, इक्वल टू हा प्लेस बघायचा आणि हा प्लेस बघायचा, सेम प्लेसची ऍडिशन करायची. 2 प्लस 3 5 1 प्लस 2 3 3 प्लस 0 3 4 प्लस 0 4 0 प्लस 1 1 8 प्लस 0 8 9 प्लस 2 11 1 प्लस 1 2 7 प्लस 3 10. काय केलं, फक्त मी दोन मॅट्रिक्सची ऍडिशन केली आणि ऍडिशन कशी करावी लागते ते समजलं. हा प्लेस आणि हा प्लेस दोन सेम प्लेसची आपण फक्त काय केली, ऍडिशन. ओके, राईट डाउन दिस. आता विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण दोन मॅट्रिक्सची ऍडिशन केली, सेम दोन मॅट्रिक्सचं सबट्रॅक्शन बरोबर. कोणती साइन आहे तिथे, मायनस. तर याला कसं सॉल्व केलं असतं आपण, 2 - 3 -1 1 - 2 3 - 0 3 4 - 0 4 0 - 1 -1 8 - 0 8 9 - 2 7 1 - 1 0 7 - 3. ज्याप्रमाणे आपण ऍडिशन केली त्याचप्रमाणे आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, सबट्रॅक्शन. ओके, राईट डाउन दिस. तो विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण ऍडिशन केली, ज्याप्रमाणे आपण आता सबट्रॅक्शन केलं, तर खूप सारे विद्यार्थी काय करतात, मल्टिप्लिकेशन पण सेम करतात आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट ही मिस्टेक करतात. आणि ही मिस्टेक केली तर तिथे तुम्हाला डायरेक्ट 0 मार्क भेटतो. सांगत आहोत एक्झाम्पल. हे सगळ्यात एक म्हणजे मॅट्रिसेस चॅप्टर मध्ये जे मी तुम्हाला आज बेसिक सांगत आहोत, या बेसिक मधलं हा सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो मी तुम्हाला टीच करणार आहोत. केअरफुली लक्ष द्यायचं. सपोज तुम्हाला एक मॅट्रिसेस गिवन आहे 1 2 4 0 1 3 2
5 6 into दूसरी मॅट्रिसेस गिवन आहे 1 3 0 3 7 5 1 1 2 दोन मॅट्रिसेस गिवन आहे तुम्हाला आणि या दोन मॅट्रिसेसचा तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात मी सांगतो बघा. जसं आपण ऍडिशन करतो, जसं आपण सबट्रॅक्शन करतो, तसंच मल्टिप्लिकेशन करतात. 1 into 1 1 2 into 3 6 4 into 0 0 0 into 3 0 टोटली रॉंग. असं जर मल्टिप्लिकेशन केलं टोटली रॉंग. 0 मार्क्स भेटतो 0. मग हा मेन कन्सेप्ट आहे मॅट्रिसेसचा. जर दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं तर ते मल्टिप्लिकेशन कसं करायचं आता केअरफुली लक्ष द्या. हा जो फर्स्ट रो आहे या फर्स्ट रो नी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं. काय आहे फर्स्ट रो 1 2 4 फर्स्ट कॉलम 1 3 1 असं लिहिल्यापेक्षा इथं सांगतो ना. फर्स्ट रो नी फर्स्ट कॉलमला मल्टिप्लाय करायचं. याचा पहिला डिजिट तर याचा सुद्धा पहिला डिजिट आणि मधला नेहमी इथं प्लस साइन राहणार. डिटरमिनंट मध्ये क्रॉस मल्टिप्लाय करताना मायनस साइन राहते. इथे प्लस किंवा जी येणार ते मल्टिप्लाय करताना प्लस आलं तर प्लस मायनस आलं तर मायनस. ओके बघा फर्स्ट डिजिट 1 1 into 1 1 साइन प्लस 2 into 3 6 4 into 1 पहिला कॉलम घेतला. आता पहिला रो जच्या तसाच फक्त कॉलम कोणता येणार दुसरा. म्हणजे नेमकं तुम्हाला काय करायचं आहे तर पहिल्या रोनी तीनही कॉलमला मल्टिप्लाय करायचं आहे. पहिल्या रोनी 3 कॉलमला मल्टिप्लाय. पुन्हा दुसऱ्या रोनी 3 कॉलमला मल्टिप्लाय. अगेन थर्ड रोनी 3 कॉलमला मल्टिप्लाय. तर आपण फक्त पहिला रो घेतला आणि पहिला कॉलम घेतला. आता पुन्हा रो पहिलाच कॉलम दुसरा 1 into 3 3 2 into 7 14 4 into 1 4 पहिला रो दुसरा कॉलम. आता लास्ट एकच कॉलम राहिला. सांगा 1 into 0 0 2 into 5 10 4 into 2 8 बराबर. पहिला रो फिनिश. आता चालू करू आपण सेकंड रो. सेकंड रो नी पुन्हा पहिला कॉलम. पहिल्या कॉलम पासून सुरुवात करू ना. सेकंड रो फर्स्ट कॉलम करा मल्टिप्लाय. 0 into 1 0 1 into 3 3 3 into 1 3 सेकंड रो फर्स्ट कॉलम. पुन्हा सेकंड रो सेकंड कॉलम 0 into 3 0 0 into 3 0 1 into 7 7 3 into 1 3 सेकंड रो नी फर्स्ट कॉलम. सेकंड रो नी सेकंड कॉलम
आता सेकंड रो नी थर्ड कॉलम 2 into 0 0 सॉरी हाँ 0 सेकंड रो नी थर्ड कॉलम 0 into 0 0 1 into 5 5 3 into 2 6 सेकंड रो नी पहिला पण कॉलम झाला दुसरा पण कॉलम झाला तिसरा पण कॉलम झाला आता कोणता रो आता थर्ड रो पुन्हा थर्ड रो नी फर्स्ट कॉलम 2 into 1 2 5 into 3 15 6 into 1 6 पुन्हा थर्ड रो सेकंड कॉलम तुमच्या लक्षात येत असणार पहिला रो घ्यायचा तीनही कॉलमला मल्टिप्लाय करायचा दुसरा रो घ्यायचा तीनही कॉलमला मल्टिप्लाय करायचा पुन्हा तिसरा रो घ्यायचा तीनही कॉलमला मल्टिप्लाय करायचा 2 into 3 6 5 into 7 35 6 into 1 6 2 into 0 0 5 into 5 25 6 plus 2 12 आता विद्यार्थी मित्रांनो या सर्वांची करायची ऍडिशन 6 plus 4 10 10 plus 1 11 14 plus 4 18 18 plus 3 21 10 plus 8 18 6 10 11 15 plus 6 21 21 plus 2 23 35 plus 6 41 41 plus 6 47 25 plus 12 37 तर मल्टिप्लिकेशन खूप सिंपल आहे बट मोस्ट ऑफ द स्टुडंट याच टॉपिक मध्ये मिस्टेक करतात 12th मध्ये पण सेम प्रॉब्लेम आहे 11th मध्ये सुद्धा याचे सेम प्रॉब्लेम आहे तर तुमचं मल्टिप्लिकेशन लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे सिंपल फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम third row first column second column third column okay write down this तर विद्यार्थी मित्रांनो मॅट्रिक्स चॅप्टर स्टार्ट केलाय आपण आता याची एक्सरसाइज घेऊ आपण टाका हेडिंग एक्सरसाइज 4.5 टाकलं हेडिंग एक्सरसाइज 4.5 याचं मीनिंग समजलं तुम्हाला एक्सरसाइज 4.5 म्हणजे काय का पहिल्या ज्या चार एक्सरसाइज होत्या आपल्या पहिल्या चार एक्सरसाइज हा डिटरमिनंट चॅप्टरच्या होत्या पहिल्या चार एक्सरसाइज डिटरमिनंटच्या होत्या जे न्यू बॅच आहे ना आपली त्यांना ह्या चार एक्सरसाइज शिकवायच्या बाकी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हेडिंग टाकलं एक्सरसाइज 4.5 त्यातलं पहिलं प्रॉब्लेम लिहा if a equal to 2 minus 3 5 minus 4 6 1 comma b equal to minus 1 2 2 2 0 3 and c equal to
and C equal to 4 3 minus 1 4 minus 2 1. show that पहिलं विचारलं आहे तुम्हाला a plus b equal to b plus a. 10 मिनिटे बाकी राहिले, फक्त पहिलंच प्रॉब्लेम मिळाले मला. a plus b equal to b plus a आणि सेकंड विचारलं आहे a plus b plus c equal to a plus in bracket b plus c. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम आहे. आता फक्त जेव्हा मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगतो तेव्हा बोर्ड कडे केअरफुली लक्ष असू द्या. ओके, मला इथे दिला ना a आणि b ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी लक्ष द्या. आपण पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलं आहे a plus b काढा. पहिले आपण लेफ्ट हँड साइड फाइंड आउट करू, मग राइट हँड साइड फाइंड आउट करू आणि दोन्ही आन्सर इक्वल येते का ते चेक करू. ओके, नाउ सी ऑन द बोर्ड. ऍडिशन तर मी तुम्हाला आताच शिकवलं. 2 प्लस मायनस 1. अरे मला प्लस करायचं आहे बट इथे तर मायनस 1 आहे ना. सो 2 minus 1 1 minus 3 plus 2 minus 3 plus 2 minus 1. कारण मोठ्या संख्येची साइन तर मायनस आहे ना. minus 3 plus 2 minus 1. 5 plus 2 7 minus 4 plus 2 minus 2 minus 6 plus 0 minus 6 आणि 1 plus 3 4. याला देऊ इक्वेशन 1. a plus b फाइंड आउट केलं मी. सेम b plus a काढू. नाउ b plus a. b किती आहे b minus 1 2 2 2 0 3 plus a 2 minus 3 5 minus 4 minus 6 1. आता विद्यार्थी मित्रांनो फक्त टर्मच इंटरचेंज केले आहे ना. a plus b चं जे आन्सर आलं सेम आन्सर तुमचं b plus a चं येणार आहे. b plus a आन्सर काय येणार सेम. minus 1 plus 2 1 2 minus 3 minus 1 2 plus 5 7 2 minus 4 minus 2 0 minus 6 minus 6 3 plus 1 4. आन्सर सेमच येणार आहे. याला देऊ आपण इक्वेशन 2. त्यानंतर लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2 दोघांचीही व्हॅल्यू काय आली विद्यार्थी मित्रांनो सेम. So a plus b equal to b plus a. Okay, write down this.